नमस्कार, माझे नाव सूरज वाघ, राहणार सविंदने. तर मी वेस्टीज ॲग्री प्रोडक्टमध्ये काम करत आहे. तर आपण सविंदने गावचे प्रगतशील शेतकरी सुनील शेठ नरवडे यांना आपण आपल्या कंपनीचे कांद्यासाठी ॲग्रीचे प्रोडक्ट दिले होते. तर ते वापरून त्यांना काय रिझल्ट आला आपण ते त्यांच्या तोंडून ऐकू. बोला. हे ॲग्री प्रोडक्ट वापरून मी सुनील नरवडे आणि सूरज वाघ यांनी मला हे ॲग्री गोल्ड आणि वेस्टीजचं आणि ॲग्री ह्युमिक आणि ॲग्री 82 ही औषधं दिली होती. सुरुवातीला कांदा लागवड झाल्याच्यानंतर आपण जे तिसरं पाणी असतं त्या तिसऱ्या पाण्याला आपण ही औषधं सोडली होती आणि नंतर 4 पाणी शिल्लक होती. त्यावेळेस 4 पाण्याच्या आधी हे सोडलं होतं. तर मला अतिशय एक नंबर हा रिझल्ट आलेला आहे याचा. आणि मी 2 वर्षापूर्वी या वावरामध्ये कांदा केला होता. एक 150 गोणीपर्यंत निघला होता. तर आता मला माझ्या अंदाजे यावर्षी उत्पन्न अतिशय वाढले आणि कांदा पण चांगला झाला आहे. तर माझ्या हिशोबाने 200-250 पिशवी या ठिकाणी निघू शकते. आणि जर समजा म्हणजे 2 वर्षापूर्वी जो कांदा केला होता तर त्यावेळेस साधारण एक म्हणजे शेणखत वगैरे सोडून फक्त बाकी फवारणी आणि जी खतं आपण रासायनिक टाकतो एक अंदाजे तो खर्च किती झाला असेल? त्यावेळेस तो खर्च आहे ना 19,000 रुपये झाला होता. पण त्यावेळेस मात्र 3 फवारण्या घेतल्या होत्या आणि शेणखत टाकलं होतं आणि रासायनिक खत होती. बरोबर. तर हा मला हे पण एक सांगायचं की हे जे मी औषधं सोडली तर माझी याच्यात एक फवारणी वाचली. कारण की मी आत्ता सध्या एकच फवारणीवरती कांदे निघले. फक्त हे औषध आपण 3 वेळा सोडली म्हणून याचा रिझल्ट मला चांगला आला. आणि रासायनिक खतं मी कमी वापरलं. शेणखतं ऑलरेडी वापरायला नव्हतंच आणि रासायनिक खतं 6,000 हजाराची वापरले फक्त. म्हणजे 12,000. हां, 2 डोस झाले आणि एक फवारणी केली. फवारणीमध्ये सुद्धा आपलं हे औषध आपण ॲग्री. ॲग्री 82 आपण सोडलेले. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? बाकी शेतकऱ्यांना हेच सांगू शकतो बाबा या औषधांचा रिझल्ट आहे आणि हे वापरलं तर सेंद्रिय शेती आणि निरोगी कांदा असं तयारी या ठिकाणी होऊ शकतो. आणि काय होतं रासायनिक म्हणजे जर ऑर्गॅनिकमध्ये जर वापरला आपण जैविक शेती जर केली तर काय होतं कांद्याची टिकवणी क्षमता वाढते. आता रासायनिक खतं वापरून म्हणजे कांद्यांची साईज वगैरे भरपूर झालेली आहे लोकांची पण तो कांदा टिकू शकत नाही. तसं हा कांदा तुम्ही जर पाणी वगैरे म्हणजे लागून नाही दिलं जरी ठेवलं तुम्ही आरणीत वगैरे तरी कमीत कमी 7 ते 8 महिना कांदा टिकतो. हां, टिकू शकतो ना कांदा. कांद्यावरूनच कळते ना लगेच हा फरक आहे. टिकू शकतो. तर कांद्याची साईज पाहू शकता जवळ जा. साधारण हे किती क्षेत्र असेल? हे साधारणतः 35 गुंठे आहे. 35 गुंठ. म्हणजे 35 गुंठ साधारण एक 250 पिशवीचा अंदाज आहे तुमचा. आणि हे क्रॉस केले. अच्छा, चालतंय, धन्यवाद.